विद्यार्थ्यांनो सप्राय नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 8 जून. आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघायच्या आहेत. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो होमवर्क दिला होता तो प्रश्न होता, जागतिक पर्यावरण दिन 2024चा यजमान कोणता देश आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, सौदी अरेबिया. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, डॅश हा EU नियमांपूर्वी जगातील पहिला इलेक्ट्रिकल व्हेकल बॅटरी पासपोर्ट जारी करणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वॉल्वो कंपनी. लक्षात घ्या, वॉल्वो कार्स जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट लॉन्च करत आहे, ज्यात कच्चा माल, घटक, पुनर्वापर केलेली सामग्री आणि त्याच्या प्रमुख EX90 SUVसाठी कार्बन पदचिन्हांची नोंद आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक 2, कॉन्करने भारतीय नौकायन महामंडळ मर्यादितसोबत सामंजस्य करार केला. कॉन्कर आणि भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित यांच्यातील भागीदारीचे मुख्य लक्ष्य काय आहे? तर याचं जे मुख्य लक्ष्य आहे ते आहे संयुक्त लॉजिस्टिक सेवांचा शोध घेणे. तर लक्षात घ्या, भारतीय कंटेनर निगम मर्यादित आणि भारतीय नौकायन महामंडळ मर्यादित यांनी 3 जून 2024 रोजी दिल्ली येथे एक सामंजस्य करार केला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, PNB पंजाब नॅशनल बँक आणि IIFCL यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी करार केला. तर पंजाब नॅशनल बँकेचे CEO कोण आहेत? तर राईट आन्सर आहे अतुल कुमार गोयल, हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. तर लक्षात घ्या, 3 जून 2024 रोजी पंजाब नॅशनल बँक आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड यांनी व्यवहार पायाभूत सुविधा प्रकल्पांना दीर्घकालीन आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक करार केला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 2025चे आशियाई युवा पॅरा खेळ उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे होणार आहेत. 2025च्या आशियाई युवा पॅरा खेळामध्ये अधिकृत खेळ म्हणून कोणता खेळ जोडला गेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आर्म रेसलिंग. तर लक्षात घ्या, आशियाई पॅरालिम्पिक समितीने जाहीर केल्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर 2025मध्ये उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे होणाऱ्या आगामी आशियाई युवा पॅरा खेळांमध्ये आर्म रेसलिंग अर्थात पंजा लढवणे हा अधिकृत खेळ म्हणून समाविष्ट केला जाईल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, सशस्त्र दलांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या नव्या टेलिमानस कक्षाचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे एक समर्पित मानसिक आरोग्य सहाय्य हेल्पलाईन म्हणून कार्य करणे. तर लक्षात घ्या, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांनी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात एक विशेष टेलिमानस कक्ष स्थापन करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 6, टाटा मेमोरियलने भारतातील पहिले प्रगत शस्त्रक्रिया उपकरण प्राप्त केले आहे. तर ते आहे मेंदू. लक्षात घ्या, मुंबईच्या टाटा मेमोरियल सेंटर्सच्या मज्जातंतू शल्यचिकित्सा विभागाने KB ॲक्टिव्ह या अत्याधुनिक स्वप्नातीत यंत्राची खरेदी केली असून ही प्रणाली भारतात प्रथमच बसविण्यात आली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. जागतिक पर्यावरण दिन 2024ची संकल्पना काय आहे? तर या 2024ची संकल्पना आहे भूमी पुनर्जीवन, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध. तर लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीतील बुद्ध जयंती उद्यानात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. एक पेड मा के नाम नामक या मोहिमेचे उद्दिष्ट भारतभर लाखो झाडे लावण्याचे आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना देखील उपस्थित होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, बंगळुरूमध्ये पावसाने 133 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला आहे. बंगळुरूमध्ये 133 वर्षांचा विक्रम मोडण्यासाठी एकूण किती पर्जन्यमान झाला आहे? तर हे आहे 111.1 मिलीमीटर. तर लक्षात घ्या, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून 100हून अधिक झाडे उन्मळून पडली असून सुमारे 500 झाडांच्या फांद्या कोसळून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रस्ते आणि सखल भागात पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, नारायण मल्हार जोशी यांचा जन्म 5 जून 1879 रोजी गोरेगाव, महाराष्ट्र येथे झाला होता. नारायण मल्हार जोशी यांनी 1911मध्ये कोणत्या ठिकाणी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती? तर ती केली आहे मुंबई या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 10,
कोणत्या देशाने युक्रेनला 1 अब्ज युरो किमतीचे लष्करी सहाय्य देण्याचे वचन दिले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे स्पेन. अधिकची माहिती, स्पेनने करारानुसार युक्रेनला 1 अब्ज युरो इतकी लष्करी मदत देण्याचे वचन दिले आहे. या मदत पॅकेजमध्ये डझनभर US निर्मित पॅट्रियट अँटी एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रे, 19 सेकंड हँड जर्मन मेड लेफर्ड 2A4 रणगाडे, इतर स्पॅनिश निर्मित शस्त्रे यांचा समावेश आहे. हा उपक्रम भूराजकीय तणावादरम्यान युक्रेनला पाठिंबा देण्याचा स्पेनच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो आणि दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचे प्रदर्शन करतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, मणिपूर कॅडरचे 1992 बॅचचे IAS अधिकारी राकेश रंजन यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती भारत सरकारच्या सचिवपद आणि वेतनासह होते, जे संस्थेतील त्यांचे उच्च स्थान दर्शवते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारताने ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य पुनर्जीवित करण्यासाठी कोणत्या देशाशी चर्चा केली? तर योग्य उत्तर आहे लिबियासोबत विद्यार्थी मित्रांनो चर्चा केली आहे. तर लक्षात घ्या, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य पुनर्जीवित करण्यासाठी भारताने लिबियाशी चर्चा केली. भारताचे पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन आणि लिबियाचे राजकीय व्यवहार उपमंत्री मोहम्मद खलील इसा यांच्यात नवी दिल्लीतील झालेल्या बैठकीदरम्यान द्विपक्षीय ऊर्जा सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. यामध्ये कच्च्या तेलाचा व्यापार वाढवणे आणि लिबियामध्ये अन्वेषण आणि उत्पादन प्रकल्प पुन्हा सुरू करणे, तसेच इंडियन ऑइल ONGC आणि ऑइल इंडिया सारख्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, पृथ्वीच्या ध्रुवांचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या संस्थेने लहान हवामान उपग्रह प्रक्षेपित केला? तर याचं योग्य उत्तर आहे नासा. तर लक्षात घ्या, नासाने त्यांच्या फार इन्फ्रारेड एक्सपेरिमेंट मध्ये ध्रुवीय रेडियंट एनर्जी मिशनचा भाग म्हणून लहान हवामान उपग्रह प्रक्षेपित केला. या मोहिमेचा उद्देश आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाद्वारे अवकाशात उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेवर डेटा गोळा करणे आहे, ज्यामुळे जागतिक हवामानातील गतिशीलतेची समज वाढेल. 1958मध्ये स्थापित आणि वॉशिंग्टन DC येथे मुख्यालय असलेले नासा हे अंतराळ संशोधन, वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान विकासातील योगदानासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बीमध्ये कोण विजयी झाले? तर राईट आन्सर आहे बृहत सोमा. तर लक्षात घ्या, फ्लोरिडा येथील 12 वर्षीय भारतीय अमेरिकन 7व्या वर्गातील बृहत सोमा प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत विजयी झाला. स्पेलिंग पराक्रमाचे उल्लेखनीय प्रदर्शन करताना बृहतने टाय ब्रेकर फेरीत 29 शब्दांचे अचूक स्पेलिंग करून विजेतेपद मिळवले. हा विजय बृहतच्या तिसऱ्यांदा स्पर्धेत भाग घेतल्यानंतर त्याच्या चिकाटी आणि स्पेलिंग उत्कृष्टतेसाठी समर्पण दाखवून त्याच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या राज्यात शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण सुरू करण्यात आले? तर राईट आन्सर आहे केरळ. तर लक्षात घ्या, केरळने माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान पाठ्यपुस्तकात आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकणे इयत्ता 7वीमधील विद्यार्थ्यांसाठी सादर केले आहे, जे तंत्रज्ञानाच्या शिक्षणातील एक अग्रगण्य पाऊल आहे. या उपक्रमाचा उद्देश आगामी शैक्षणिक वर्षात 4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना AIची ओळख करून देणे आहे, जे डिजिटल युगासाठी तरुणांना तयार करण्याची राज्याची वचनबद्धता दर्शविते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, कोणता देश नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संस्थेमध्ये सामील झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत. तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनला मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर स्थापन झालेल्या नव्याने जागतिक बॉक्सिंगमध्ये सामील होण्यासाठी भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बँकॉकमध्ये सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीदरम्यान ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सरचा सहभाग सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जागतिक स्तरावर खेळाच्या प्रशासनाप्रती आपली वचनबद्धता अधोरेखित करून भारत वर्ल्ड बॉक्सिंगचे मूळ सदस्य म्हणून युनायटेड स्टेट्स, कॅनडा, स्वीडन, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन यांसारख्या इतर राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, इस्रोद्वारे एरोडायनॅमिक डिझाईन आणि विश्लेषणासाठी विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरला काय नाव देण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली लगेचच कमेंट करून द्यायचे. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे.
तसेच आपल्याला चालू घडामोडी PDF फाईल जर पाहिजे असेल तर आपण 9356256034 व्हॉट्सअप करू शकता. जानेवारी 2024 ते मे 2024पर्यंतच्या चालू घडामोडी PDF तुम्हाला भेटून जातील. त्यासोबत ही जी अधिकची माहिती आहे त्या देखील तुम्हाला भेटतील. परचेस करण्याकरता या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.